आम्ही आता इथे लेपर्डची वाट बघत बसलोय. इथंच आहे रे, जवळच आहे. वरती फोटो काढायला सांगितलं असतं. आता ओंकारला इथे कोणाची तरी शीट दिसलेली. आय थिंक इट मस्ट बी ऑफ लेपर्ड. हो, लेपर्डची अशी. लेपर्डची अशी. मी काय बघायला बाथरूम मध्ये जातो का दररोज त्याची कशी असते. लेपर्ड आमचा पाहुणाच आहे, तेव्हा आम्हाला भेट द्यायला येणार आहे. जंगल म्हणजे केवळ झाडे झुडपे नाहीत. इथे प्रत्येक आवाजात एक गोष्ट दडलेली असते. प्रत्येक सावलीमध्ये एक रहस्य लपलेलं असतं. कधी पक्ष्यांचा किलबिलाट, कधी प्राण्यांच्या पावलांचे ठसे, तर कधी निशब्दतेतही निसर्गाची गर्जना ऐकू येते. अशा जिवंत आणि थरारक जगाचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फणसाड अभयारण्याला नक्की भेट द्यायला हवी. रायगड जिल्ह्यातील हे अभयारण्य एकेकाळी इथल्या नवाबाचं शिकारीचं ठिकाण होतं, पण आज इथे वन्यजीव सुरक्षित आहेत आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक जणू जिवंत जंगल संग्रहालयच. फणसाड म्हणजे शांतता, साहस आणि जैवविविधतेचा संगम. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिरून येऊया निसर्गाच्या कुशीत. पहाटे 4 वाजता आम्ही निघालोय आमच्या घरातनं आणि आता आम्ही पोहोचलोय फणसाड अभयारण्याला सकाळी 7 वाजता. पोहोचलेलो आहे आता फणसाडला. आम्ही 3 तासाची बाईक राईड करून आम्ही इथे आलेलो आहे. अजून कोणीच नाही इथे. 7:15 वाजलेले आहेत. सगळं बंद आहे, तिकीट घर वगैरे. 7चा टायमिंग आहे, पण अजून पण कोणी इथे दिसत नाहीये. आम्हीच हा गेट ओपन केलेला आहे आणि या गाडी आतमध्ये लावलेली. इथे तिकीट प्राइसेस वगैरे लिहिलेले आहेत, पण आता इथे कोणी दिसत तर नाहीये आम्हाला तिकीट काढायला. पण इथे नाश्ता अवेलेबल आहे आणि आम्ही काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून, तर आता पहिल्यांदा नाश्ता करतो. कांदे पोहे मिळालेले आहेत. नाश्ता चालू आहे आता. कांदे पोहे काही खायला नाही भेटलं रस्त्यामध्ये आम्हाला. आम्ही एक तर म्हणजे रस्ता पण अशा रस्त्याने आलो की जिथे काहीच हॉटेल वगैरे नव्हते, तर ते चला लकीली इथे आम्हाला कांदे पोहे मिळाले. गेटवरच बरेचसे फलक लावलेले आहेत जिथे तुम्हाला बऱ्याचशा पॉईंटची माहिती दिलेली आहे. ते बघून तुम्ही ठरवू शकता की नक्की तुम्ही कुठे जायचं आहे आणि कसं फिरायचं आहे. इथे राहायची सोय पण होते. इथे टेंटची सुविधा उपलब्ध आहे, जिथे जेवणाची पण सोय केली जाते तुमची, जर का प्रॉपर बुकिंग वगैरे करून आलात तुम्ही तर. ओके, वी हॅव स्टार्टेड अवर ट्रेल नाव. अँड पैसे घेतलेले नाहीत आमच्याकडून, जेवणाचे पैसे नाही कसले, कसलेच नाही घेतलेले आहेत. आम्ही कोणच उठलेलं नाहीये आणि आम्ही एकटेच बोंबलत चाललोय. इट्स 8 o'clock इन द मॉर्निंग. इथे तिकीट काउंटरला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे शेवटी त्या मावशी बोलल्या तुम्ही जावा आतमध्ये, आल्यावरती बघा. आणि त्यांना पण द्यायला पैसे आमच्याकडे सुट्टे नव्हते, तर ते पण बोलले येता आल्यावरती द्या. आता इथे 2 ठिकाणी रस्ते जातात, एक धरणाची गाण आणि एक चिखलगाणला. सो वी आर कन्फ्यूज की कुठे जायचं, राईटला जायचं की लेफ्टला जायचं. राईट इज 5.5 किलोमीटर, लेफ्ट इज 2.5 किलोमीटर. 2.5 खूपच कमी होईल म्हणून शेवटी आम्ही चिखलगाण जायचं ठरवलंय. 5.5 किलोमीटर जे अंतर आहे. गायब झालं. इथंच आहे रे, जवळच आहे. वरती गेला, लांब गेला. झाडावर तिथे वानर उड्या मारत होते, पण कॅमेरामध्ये तो वानर कॅप्चर नाही झालेला आहे. परत आम्ही कन्फ्यूज झालोय. आता चिखलगाणला जायचं का सावराट तलावला जायचं. हा जातो रस्ता चिखलगाणला आणि हा रस्ता जातो सावराटला. इथे बघा असे मध्ये मध्ये ठिकाणी बसायला पण जागा केलेल्या आहेत. शांत जंगल आहे, पीसफुल. तर आता आम्ही डिसाईड केलेलं आहे की आम्ही सावराट तलावला जाणार आहोत. चिखलगाण आम्ही ड्रॉप केलेलं आहे. 4 किलोमीटर आहे, चिखलगाण 4.5 होतं, म्हणून आम्ही अर्धा किलोमीटर वाचवलं पण आहे. मुद्दामून ह्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं नाही आहे. हा आवाज ऐका तुम्ही. आता ओंकारला इथे कोणाची तरी शीट दिसलेली आहे. सो नाव वी आर ट्राइंग टू फिगर इट आउट कोणाची आहे ती. आय थिंक इट मस्ट बी ऑफ लेपर्ड. हो, लेपर्डची अशी. लेपर्डची अशी. मी काय बघायला बाथरूम मध्ये जातो का दररोज त्याची कशी असते. बाथरूम मध्ये जातो लेपर्ड. 1 तास चालतोय आम्ही. 1 तासामध्ये आम्हाला काय काय दिसलेलं आहे. बरेचसे सापसुरळी दिसलेले आहेत. त्याच्यानंतर ओंकारला 2 पक्षी दिसलेले आहेत, विच ही इज क्लेमिंग लांडोर आहेत.
मला थोडक्यात नाही दिसलेत ते. आणि त्याच्यानंतर आता एक कुठलं तरी जनावराचं शीट दिसलेलं आहे. पोहोचलेलो आहे सावराट तलावाला. ते खाली बघ. गेलास का पाण्यात? भिजलं. काय बसायला वगैरे काहीच नाही. झाड पडलं इथे. आम्ही आता इथे लेपर्डची वाट बघत बसलोय. लेपर्ड आमचा पाहुणाच आहे, तेव्हा आम्हाला भेट द्यायला येणार आहे. अरे बघ ना, इथे चांगलं आहे, पाणी वगैरे येईल पहिला. कधी उडेल तो? आता सावराट तलावावरून आम्ही निघालोय. इथे आम्हाला एक पक्षी दिसला फक्त. तिथे पाणी प्यायला आला होता का शिकार करायला आला होता, त्याला आम्ही बघत बसलो. आता मच्छ्यांवरती आलोय. म्हटलं खालून काय आम्हाला प्राणी दिसत नाही, म्हणून आता म्हटलं बघूयात मच्छ्यांवरती की मच्छ्यांवरती दिसत आहेत का. पण इथूनही काही दिसत नाहीये. इथे ॲक्च्युली कसं आहे कन्सेप्ट की इथे पाणवठा आहे. पावसाळ्यात मला वाटतं इथे पाणी वगैरे जमा होत असेल आणि मग त्याच्यामुळे इथे पक्षी निरीक्षणासाठी वगैरे बसू शकतो आपण. एक तर रिस्की वाटते हे, कधी तुटून बिटून खाली पडेल. पोहोचलोय आम्ही परत जिथून सुरुवात केलं होतं तिथे. जंगल चांगलं आहे, मस्त जंगल. फक्त फिरायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल जंगलात मस्त शांत निवांत जायचं आहे तर नक्की या. अदरवाईज असं प्राणी वगैरे बघायच्या हिशेबाने वगैरे येऊ नका. खूप तंगडतोड करावी लागते इथे, तर त्याची तयारी असेल तर नक्की या. आणि पेशन्स पाहिजेत खूप. जर का पक्ष्यांचा फोटोज काढायचे तर पेशन्स पाहिजेत खूप. आता निघालो आहे आम्ही इथून फनसाडवरून. नाव सध्या प्लॅन आहे की काशीद बीचला जायचं, तिथे थोडीशी पेटपूजा करायची आणि मग पुढे निघायचं. तर आता पुन्हा आमची बाईक राईड सुरू. आता ओंकार घेतोय बाईक अँड वी विल बी गोईंग टू काशीद बीच. रस्ता ओंकारची परीक्षा पाहतोय. ओंकारने गाडी घेतलेली आहे आणि रस्ता असा खाचखळ्यांचा आहे. काशीद बीचला पोचलो तेव्हा जवळपास 12:30 वाजले असतील. खूप जाम भूक लागली होती, म्हणून इथे आरवी रेस्टॉरंटमध्ये आम्ही सुरमई थाळी आणि पापलेट थाळी ऑर्डर केलेली आहे. जेवण झाल्यावरती सोलकढी ऑर्डर केली. ही सोलकढी अप्रतिम होती. जेवण झाल्यावरती काशीद बीचवरती एवढ्या उन्हात टाईमपास न करता आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याला जाण्याचा प्लॅन केला. हा जो दिसतोय समोर तो कोरलाई किल्ला आहे. आपण कोरलाई किल्ल्याला पण जाऊन आलेलो आहे, त्याचा व्हिडिओ आहे. हा रेवदंड्याच्या किल्ल्याला जाणारा रस्ता आहे. हा समोर रेवदंड्याचा किल्ला दिसतोय. तरी पण स्वच्छ आहे. अच्छा, दिस इज 7 फ्लोर्स ब्रिज. हा किल्ला पोर्तुगीजांनी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी म्हणून बांधला होता. ह्या किल्ल्याचा इतिहासात एवढी जास्त नोंद नाही आहे. इथून जवळच कोरलाई किल्ला पण आहे. ह्या किल्ल्यावरती महत्त्वाचं बघण्यासारखं म्हणजे सातखानी बुरुज आणि ह्या तोफा. ह्या किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे जी पूर्ण रेवदंड्याला वेढलेला आहे. हा बघा, ही तटबंदी आणि त्याच्याच बाहेर रेवदंड्याचा बीच आहे. सध्या एवढ्या कडक उन्हामुळे बीचवरती तुरळकच गर्दी होती, पण आम्हीही पाण्यामध्ये वगैरे गेलेलो नाही आणि तिथून मागे फिरलेलो आहे आणि घरी निघालेलो आहे. तर
छान झाली आहे ट्रिप. फणसाड अभयारण्य, रेवदंड्याचा किल्ला, रेवदंड्याचा बीच आणि आम्ही इथे आता कलिंगड खाऊन थोडंसं स्वतःला थंड करतोय आणि निघालोय परतीच्या प्रवासाला.